पृथ्वी तलावर आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. आपल्या परिसरामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. आपल्या परिसरामधील वनस्पती जे आढळतात त्याची की तुम्हाला नावं सांगता येतील? बोटवर का? हा सांगा. तुळस, आंबा, हा चिकू, कोरफड, पेरूचं, कडुलिंब. बसा तुम्ही सांगा. कापूस. हा आपल्या परिसरामध्ये आंब्याचं झाड आपल्याला बघायला मिळतं, पेरूचं झाड बघायला मिळतं, बाभळीचं झाड मिळतं, जावड्याचं झाड मिळतं, जांभूळ आपल्याला बघायला मिळतं. अशी विविध प्रकारच्या वनस्पती करतात. आपल्या परिसरातील हवामान, पर्जन्यमान, त्यांचं जमीन हे सगळ्यांचा अभ्यास जर आपण केला त्या परिसरानुसार ती वनस्पती आपण उत्पन्न होतात आणि निर्माण होतात आणि वाढतात. प्रत्येक ठिकाणच्या भूप्रदेशामध्ये वनस्पती कशा आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याचं मुख्य कारण होतं त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची जमीन ही त्याला कारणीभूत असते. आपल्या याच्यामध्ये जगामध्ये अनेक नैसर्गिक प्रदेश आहेत. आता या नैसर्गिक प्रदेशामध्ये काही ठिकाणी बर्फच पडतो, काही ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे, काही ठिकाणी गवताळी प्रदेश आहे. तर आपण काय करणार आहोत? वाळवंटी प्रदेशातील वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतीमध्ये निवडून नावाची जी वनस्पती आहे त्याचा आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. आता वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती कोणकोणत्या आहेत? काय करून सांगितलं होतं? कॅक्टस बरोबर आहे. अजून वाळवंटी प्रदेशामध्ये कमी पावसाच्या प्रदेशामध्ये येणाऱ्या वनस्पती आहेत. उदाहरणार्थ काटेरी वनस्पती आहेत. उदाहरणार्थ निवडुंग आहे, त्यानंतर गायपात आहे, त्यानंतर बोर आहे, खुरटी गवत आहे, त्यानंतर खजूर आहे. अशा वनस्पती आपल्याला आढळतात. त्यापैकी आपण निवडून या वनस्पती काय करणार आहोत माहिती पाडणार. आता मी या ठिकाणी सॅम्पल केस म्हणून तुमच्याकडं हे निवडुंगाचं काय आणलेलं आहे? फांदी आहे. बरोबर आहे. पेन बरोबर. तर ह्याचं आपण जर निरीक्षण सर्वांनी करायचं. लक्षात. आता हे निवडुंग आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आता हे जे काटे जे आहेत ही काटे म्हणजे ह्या वनस्पतीची पान. काय पान आहे. त्यानं काय केलेलं आहे? अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये बदल घडून आणलेला आहे. त्याचं मुख्य कारण कोणतं आहे? कारण तिथं पाऊसमान कमी आहे, हवेमध्ये बाष्प कमी आहे, त्यामुळे त्याला जगायला पाहिजे आणि म्हणून त्यानं बदल केलेला काय? पानाचं रूपांतर काढलं. या वनस्पती दुसरं वैशिष्ट्य काय? हा सगळा मावसर भाग आहे. त्याच्यात दुसरं पाणीच येत त्याला टोचल्यावर. त्याच्यावर एक पापुत्रा असतो असं लक्षात. आणि हा पापुत्रा जे आहे हे बघा असं निघतं. याचं वैशिष्ट्य काय? पाणी खेचून घेते पण पाण्याचं बाष्पीभवन होत नाही. आणि पाण्याचं बाष्पीभवन होत नसल्यामुळं की पाणी टिकून राहतं उन्हाळ्यामध्ये सुद्धा. म्हणून ह्याचा भाग सगळा मावसर असतो. आपल्याकडे पाहुणा आल्यानंतर चहा करतात तसं त्या ठिकाणी पाहुणा आल्यानंतर याच्यापासून पेय तयार करतात आणि चहा जवळ देतात तसं आपण काय केलेलं ज्यूस काढतो काढून देतो. कॅनडामध्ये गेला तर अशा प्रकारचे ज्यूस लोकांना पाहुण्यांना देतात. दुसरी गोष्ट हे जी वनस्पती जी आहे पाणी शोधण्यात खोलवर मुळं तिची केलेली आहे. म्हणून ही वनस्पतीचं वैशिष्ट्य काटेरी जरी असल्या तरी त्या दृष्टिकोनाची रचना करते केली. याला उंट फक्त खाऊ शकतो. उंटाचं जे पुढचं जे ओठ जे असतात टणक असतात त्यामुळे हे खातात आणि त्यापासून त्यांची रचना वेगळ्या प्रकारची आहे. आणि म्हणून निवडून वनस्पतीला बोंड येतं असं वर. कधी उन्हाळ्यात तुम्ही जर बघितलं की भाजून खाल्लं जातं. हे पौष्टिक आहे आणि ह्याचं मुख्य कारण असं आहे. दुसरं एक याचं वैशिष्ट्य असं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना वाळवंटी प्रदेशामध्ये पाणी मिळत नाही.
आणि पाणी मिळत नसल्यामुळं पक्षी त्यावेळी काय करतात, या निवडुंगाच्या वनस्पतीवर बसतात आणि आपल्या चोची ह्याच्यामध्ये खुपसतात आणि ह्याच्यातलं पाणी शोषून घेतात. निवडुंगाच्या इतर वनस्पतीवर पक्षी न बसता या वनस्पतीवर बसून आपलं काय करतात की जे काय तहान जे आहे ते भागवतात आणि जगण्याचा काळ तो प्रयत्न करतात. असं ही निवडुंग नावाची वनस्पती जी आहे ती वाळवंटी प्रदेशातील वनस्पती आहे आणि ह्याचं महत्त्व जे आहे ते मी सांगण्याचा काय केलं